नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर सर्वच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज जाणून घेऊया आपण दोडक्या या पिकावर डावणी या रोगाबद्दल आणि हा रोग कसा पसरतो आणि त्याच्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे. डावणी अर्थात मित्रांनो मिल्ड्यू आणि सरळ सरळ आपल्या मराठी भाषेत जर म्हणायचं म्हणलं तर केवडा या रोगाबद्दल आज आपण जाणून घेऊया. हा रोग कशामुळे पसरतो आणि याचे काय दुष्परिणाम होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जे वेलवर्गीय पिकं घेतात शेतामध्ये त्यांच्यासाठी हा खूप घातक असा रोग असतो मित्रांनो. तो आपला दुश्मनच असतो असं आपण इथं मानूया. तर मित्रांनो, डावणी हा रोग मुख्यतः हिवाळ्याच्या वातावरणात कसा असते मित्रांनो, जर जास्त धुके पडत असेल आणि ते धुकं आपल्या पानावर जास्त वेळ टिकून राहिल्यास डावणी या रोगाचा प्रादुर्भाव होणे हे 100% गॅरंटेड असते मित्रांनो. कधी कधी जर जास्त जमिनीत बी ओलावा जास्त झाल्यास आपल्या पाणी नियोजनामध्ये आपलं पाणी जर जास्त प्रमाणात आपण दोडक्याला दिलं तरी पण हा डावणी रोग येऊ शकतो मित्रांनो. जास्त प्रमाणात ओलावा असल्यास या डावणी रोगाचा प्रादुर्भाव नक्की वेलवर्गीय पिकावर 100% होणार म्हणजे होणार मित्रांनो. आणि एकदा डावणी रोग हा एका झाडाला झाला किंवा कुठे पण झाला तर मित्रांनो व्हायरस सारखा असतो. पांढऱ्या माशीमुळे हा रोग जास्तीत जास्त झाडांना रोगग्रस्त होतो मित्रांनो. आपला पूर्ण प्लॉट इथं बसू शकतो आणि याच्यावर असे घाबरण्याजोगं असं काही नाही मित्रांनो. खूप सोपे याच्यावर उपाय आहेत. कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक फंगिसाईडचा जर आपण इथं स्प्रे घेतला तर पूर्णतः कंट्रोल होऊन जाते मित्रांनो. डावणीविषयी असे काही मोठं फार विचार करण्याची आवश्यकता नाही. इथं आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे मित्रांनो. कर्जत M8 हे बुरशीनाशक आपण फवारले मित्रांनो दोडक्यावर डावणीसाठी आणि याचा एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे मित्रांनो. अशी खूप काही बुरशीनाशक आहेत जे आपण इथं घेऊ शकतो, जसं एलिएट आहे, कर्जत M8 आहे मित्रांनो. नेटिओचा पण एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. टेबुकोनाझोल हा घटक डावणीसाठी खूप चांगल्या प्रकारे प्रभावी ठरू शकतो. त्याचबरोबर इथे कॅब्रिटॉप पण घेऊ शकता, कस्टोडिया पण घेऊ शकता मित्रांनो. मी इथं कर्जत M8 हे घेतलेलं आहे डावणीसाठी आणि त्याचा एकदम जबरदस्त असा रिझल्ट मला भेटलेला आहे मित्रांनो. काही पानावर तुम्हाला डावणीचा रोग हा दिसून राहिला आहे, मला तुम्हाला पण दिसू शकतो आणि तो पूर्णतः कंट्रोल होऊ शकतो. असं त्यात चिंता करण्याचा काही एक विषय नाही मित्रांनो. तुम्हाला दाखवू शकतो मी आणि ते दाखवणार आहे डावणीचा प्रादुर्भाव कशा प्रकारे झाला आणि त्याच्यावर किती जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे मित्रांनो. हे इथं बघू शकता मित्रांनो, हे जे पान आहे हे डावणीमुळं अशा प्रकारे झालेला आहे आणि या पानावर डावणीचा हा प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो. त्यासाठीच आपण इथं कर्जत M8 हे बुरशीनाशक घेतलं आणि त्यानंतर जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो. आता पानाची कंडिशन एकदम ओके आहे आणि फ्रूट शेटिंग पण बघू शकता मित्रांनो. इथं बघू शकता हा डावणीचा प्रादुर्भाव कशा प्रकारे झाला होता. कारण आपला प्लॉट जो आहे मित्रांनो आता 50% प्लॉटची हार्वेस्टिंग झालेली आहे. आता काय 50% आपला प्लॉट राहिलेला आहे, त्यामुळं तिथं तेवढा पण याचा रिस्पॉन्स आपल्याला नाही भेटू शकत औषधीचा. कारण आता फ्रूट स्टेजमध्ये आहे आपला प्लॉट. व्हेजिटेरियन स्टेजमध्ये असल्यास चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो आपल्याला कोणत्याही पिकापासून. पण ज्यावेळेस झाडावर व्हेजिटेरियन स्टेजमध्ये जर आपण कोणतेही स्प्रे कोणतेही ॲप्लिकेशन घेतलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो मित्रांनो. आणि ज्यावेळेस आपल्या प्लॉटला फळधारणा होईल, फुलधारणा होईल, त्यावेळेस असं तेवढ्या चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स करू शकत नाही झाड. त्यामुळं कंट्रोल करू शकतो आपण. प्रतिबंधक कायमचं त्याला नष्ट नाही करू शकत, कारण आपला प्लॉट हा आता 50%च्या वर हार्वेस्टिंग झालेली आहे आणि आपल्या प्लॉटला 1 महिन्याच्या वर होऊन गेलेला आहे मित्रांनो. त्यामुळं आता आपल्या प्लॉटचे काही जास्त दिवस नाही राहिले, त्यामुळे आपण कंट्रोलसाठी इथं स्प्रे घेतलेला आहे मित्रांनो. आणि लगेच आपला प्लॉट हा आता 15-20 दिवसात याचा कार्यक्रम होऊन जाईल आणि याच्या नंतर आपण लगेच टमाटा याच्यात घेणार आहे असं नियोजन आहे मित्रांनो आपलं. तोपर्यंत आपण इथं डावणीसाठी स्प्रे घेतलेले आहे आणि डावणीसाठी ही स्प्रे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमधून अवश्य कळवा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही करा व्हिडिओला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब.